मिडल क्लाससाठी सोलर खरंच फायदेशीर आहे का? पूर्ण गणित समजून घ्या. महिन्याला 3,000, 5,000, कधीकधी 8,000 पर्यंत येणारं वीज बिल पाहून तुम्ही हैराण झाला आहात का? उन्हाळा सुरू झाला की AC, कूलर, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि इतर उपकरणामुळे वीज बिल अचानक वाढतं आणि मग महिन्याचं बजेट बिघडतं. पण गेल्या काही वर्षात एक पर्याय खूप वेगाने लोकप्रिय झाला आहे आणि तो म्हणजे सोलर सिस्टम. अनेक लोक घराच्या छतावर सोलर पॅनल बसवत आहे. पण खरंच सोलर बसवणं फायदेशीर आहे का? किती खर्च येतो? सरकारी सबसिडी किती मिळते? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरंच वीज बिल कमी होतं का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोलरचं पूर्ण गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. मिडल क्लाससाठी सोलर किती फायदेशीर? सगळ्यात आधी आपण समजून घेऊया सोलर सिस्टम म्हणजे काय. सोलर सिस्टम नेमकं काम कसं करते? घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले जातात. हे पॅनल सूर्यप्रकाशापासून ऊर्जा तयार करतात आणि त्या ऊर्जेचे वीजमध्ये रूपांतर केले जाते. मग ही वीज तुमच्या घरात उपकरणासाठी वापरली जाते, जसे की फॅन, TV, फ्रीज, AC, वॉशिंग मशीन, लाईट्स. ही सर्व उपकरणे सोलरवर चालू शकतात. जर तुमच्या घरात तयार झालेली वीज जास्त असेल तर ती सरकारची वीज ग्रीडमध्ये पाठवली जाते. यालाच नेट मीटरिंग म्हणतात. म्हणजेच तुम्ही फक्त वीज वापरत नाही तर वीज तयार करणारेही बनता. मिडल क्लाससाठी किती किलोवॅट सोलर पुरेसे? आता प्रश्न येतो, नेमकं किती किलोवॅट सोलर बसवायचं? हे पूर्णपणे तुमच्या वीज वापरावर अवलंबून असते. जर तुमचं घर 2 BHK, 3 BHK असेल, महिन्याला 250 ते 400 युनिट वीज वापरत होत असेल तर 2 किलोवॅट ते 3 किलोवॅट सोलर सिस्टम पुरेशी ठरते. 2 किलोवॅट सिस्टीम रोज 8 ते 10 युनिट वीज तयार करते. 3 किलोवॅट सिस्टीम हे रोज 12 ते 15 युनिट वीज तयार करू शकते. साधारणतः मध्यमवर्गीय कुटुंबासाठी 3 किलोवॅट सिस्टीम हा सर्वात लोकप्रिय पर्याय मानला जातो. सोलर बसवण्यासाठी किती खर्च येतो? आता बोलूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल, म्हणजे खर्च. 2 किलोवॅट सोलर सिस्टम हे 1,20,000 ते 1,60,000 पर्यंत बसवले जाते. 3 किलोवॅट सोलर सिस्टम हे 1,80,000 ते 2,50,000 पर्यंत बसवले जाते. हा खर्च पॅनलच्या गुणवत्तेवर, इन्व्हर्टरवर आणि इन्स्टॉलेशनवर अवलंबून असतो. सरकारी सबसिडी मिळते का? हो, आणि हीच गोष्ट सोलरला अगदी फायदेशीर बनवते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सोलरसाठी सबसिडी दिली जाते. यामुळे तुमचा एकूण खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. सरकार आता 78,000 रुपये सबसिडी लोकांना देत आहे. म्हणजेच जर सोलरचा खर्च 2 लाख असेल तर सबसिडीनंतर तो खर्च खूप कमी होतो. खरंच वीज बिल कमी होते का? आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. खरंच पैसे वाचतात का? उत्तर आहे हो. समजा तुमच्या महिन्याचं वीज बिल 3,000 येतं. सोलर बसवल्यानंतर हे बिल 300 ते 500 पर्यंत कमी होऊ शकतं. महिन्याची बचत 2,500 पर्यंत, वर्षाची बचत म्हणजे 30,000 पेक्षा जास्त. आणि लक्षात ठेवा, सोलर पॅनलचं आयुष्य साधारणतः 20 ते 25 वर्ष असतं. गुंतवणुकीचे पैसे किती वर्षात परत मिळतात? समजा तुम्ही 2 लाख खर्च करून सोलर बसवलं आणि वर्षाला 35,000 वाचत असतील तर साधारणतः 5 वर्षात तुमचे पैसे परत मिळू शकतात. यानंतर वीज जवळपास मोफत मिळते. म्हणजे दीर्घकालीन दृष्टीने हा खूप फायदेशीर व्यवहार ठरतो. सोलरचे फायदे. आता सोलरचे काही मोठे फायदे पाहूया. वीज बिलात मोठी बचत, पर्यावरणपूरक ऊर्जा, कमी मेंटेनन्स, घराची किंमत वाढवण्यास मदत होते, भविष्यातील वाढत्या वीज दरांपासून संरक्षण. सोलर बसवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? सोलर बसवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे घराच्या छतावर पुरेशी जागा असावी, दिवसभर सूर्यप्रकाश मिळायला हवा, चांगल्या कंपनीचे पॅनल त्यामध्ये निवडावे, सरकार मान्यता असलेल्या विक्रेत्यांकडून म्हणजेच वेंडरकडूनच इन्स्टॉलेशन करावे, वॉरंटी आणि सर्व्हिस नक्की तपासावी. कोणासाठी सोलर सर्वाधिक फायदेशीर? जर तुमचं महिन्याचं वीज बिल 2,000 पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल तर सोलर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तर मित्रांनो, सोलर सिस्टीम सुरुवातीला महाग वाटत असली तरी दीर्घकालीन बचत खूप मोठी असते. वाढती वीज दर, सरकारी सबसिडी आणि 20 ते 25 वर्ष आयुष्य पाहता सोलर ही आजच्या काळातील स्मार्ट गुंतवणूक मानली जाते. म्हणूनच अनेक मध्यमवर्गीय कुटुंब आता सोलरकडे वळत आहे. तुम्ही सोलर बसवण्याचा विचार करत आहात का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अशीच माहितीपूर्ण आणि उपयोगी माहिती मराठीत पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.